मी तुला अजूनही बायकोच समजतो। मला जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा सगळे हसत होते ना माझ्यावर। आता मी सगळ्यांना सांगणार जानकीला डोहाळे लागले। मला वाटतं तू भवानी माईला भेटून ये। कार्यकर्त्यांना भेटायला नाही गेलेत, मग ते भवानी माईकडे गेलेत। नक्की काय बोलत होते ते? आत्याजी म्हणत होते की भवानी माईचा कौल घेऊन ये, आणि बाबाही हो नाही म्हणता म्हणता शेवटी तयार झाले। अमृता, मी खूप ऐकलंय त्या भवानी माईबद्दल। लहान असताना तर मी त्या डोंगराकडे जायचे सुद्धा नाही। गावातली लहान मुलं कोणीच तिकडे जात नाही। आय नो, मी सुद्धा तिच्याबद्दल असंच ऐकलंय ग। पण मग बाबा का गेले असतील तिकडे? ते का गेले असेल त्याच्यापेक्षा ते माझ्याशी खोटं बोलून का गेले हा प्रश्न मला पडलाय। माझ्याशी ते कधीच खोटं बोलत नाही, मग आत्ताच मीटिंग आहे असं सांगून का गेले? माहित नाही ग, पण त्यांना काही झालं तर? म्हणजे अगं तिने काही जादूटोणा केला तर? तुझा विश्वास आहे असल्या गोष्टींवर? खरं तर अजिबात नाहीये, पण आपल्याला काय माहिती ती बाई कशी येते? आत्याबाईंनी यांना तिकडे पाठवलंय ना, आपण आत्याबाईंनाच विचारूयात। विचारायचंय का? म्हणजे ती रागावली तर? मी बोलून बघू? चालेल चालेल, विचारते। सुमिताई, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। बोल ना, काही काम होतं का? नाही, काम नाही तसं काही। आभार मानायचे होते तुमचे। आभार? कशाबद्दल? परवाच्या गोष्टीबद्दल। परवा? हां हां, ह्यांच्याबद्दल म्हणतेस ना? आता त्यात काय आभार मानण्यासारखं? नाही, तसं नाही, पण आपल्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं असताना पण त्याच्याबरोबर चांगलं वागायला लई मोठं मन लागतं बघा। तुम्ही कधी मलाही तसं जाणवू देत नाही। माझ्याशी पण किती चांगलं वागता तुम्ही। अगं, स्वभाव असतो तो प्रत्येकाचा। आता माझा स्वभाव नाहीये हे कट, ठीक आहे ना? पण त्यात आभार मानण्यासारखं खरंच काही नाही। नाही, तसं नाही। अहो, हे पण किती चांगलं बोलत असतात तुमच्याबद्दल। सारखं मला सांगत असतात की तुझ्याशी लगीन केलं असलं ना तरी सुमित्राला मी अजून पण बायकोच मानतो। असं म्हणाले हे? मग तू काय म्हणालीस? माझं काय, मी तर तुम्हाला सुरुवातीपासून सांगितले मला तुमची जागा नाही घ्यायची, आणि तुमच्याबद्दल माझ्या मनात कुठलाच आकस पण नाही। माझं तर म्हणणं आहे, यांना चालत असेल तर आपण दोघी बी राहू यांची बायको म्हणून। नाही सुगंधा, ही गोष्ट तू आत्ता बोललीयस, परत नको बोलूस। माझा ना तुझ्याबद्दल काहीही राग नाहीये। मी तर तुला लहान बहिणीसारखंच मानते, पण मला ह्यांच्याबरोबर परत नाही संसार करायचा। अगोदर ना मला खूप खूप वाईट वाटलं, पण आता वाटतं या सगळ्यातनं मी बाहेर पडले ना ते एका अर्थी बरंच झालं। आता मी आणि माझी मुलगी एवढंच आयुष्य आहे माझं।
ये. आत्याबाई, मला थोडं विचारायचं होतं. मग विचार ना. हा भवानी माय काय प्रकार आहे आणि हे तिला भेटायला का गेले? तुला कोणी काय बोललं? नाही, मला कोणी कशाला काही बोलेल, पण लहानपणापासून त्या बाईबद्दल फार विचित्र ऐकलंय मी. तरी पण हे तिला भेटायला गेले म्हणून थोडं आश्चर्य वाटलं इतकंच. मी पण असंच काही ऐकलंय. पण तरी हे तिला भेटायला गेले. जानकी, ही भवानीमाई भाकीत करते आणि ते भाकीत खरं ठरतं अशी समजूत आहे. नरसिंह सुद्धा त्याच्या निवडणुकीच्या संदर्भात तिच्याशी बोलायला गेलाय. पण आत्याबाई, तिच्याबद्दल एवढं सगळं माहिती असताना सुद्धा तिला भेटायला जाणं म्हणजे गावात उगीच चर्चा नको म्हणून. जानकी, माणूस आपल्या परीने प्रयत्न करतच असतो ग, पण दैव जाणून घ्यायला काय हरकत आहे. मीच पाठवलंय त्याला तिकडे. म्हणजे काळजी करण्यासारखं दुसरं काही नाही ना? कारण हे मला काहीच न सांगता गेले. अगं, तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नसेल. ह्याचा थोडी ना त्रास झाला असता, उलट मला न सांगता गेले याचा जास्त त्रास झाला. पण ठीक आहे, निवडणुकींच्या निकालासाठीच गेले असतील तर मग माझं काहीच म्हणणं नाही. जानकी, आता तू या बाकीच्या गोष्टींच्याकडे लक्ष देऊ नकोस. आता आधी तू स्वतःची काळजी घे. बरं, येऊ मी. ये. काय झालं भवानीबाई? काही चुकलंय का माझं? लाज नाही वाटत मलाच प्रश्न विचारताना? दरवेळी माझ्याकडे काहीतरी गारण घेऊन येतोस आणि ते मिटलं की मला विसरतोस. मी तुझ्याच आशीर्वादाने इथपर्यंत चालत आलोय. मग मला न विचारता तिकडे जंगलात गेलासच का? त्या चुकीची शिक्षा भोगून झाली माझी. मग काय आता माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलायस? भवानीबाई, तुला सगळंच माहिती आहे, मग का विचारतेस? मी ज्याच्यासाठी आलोय त्याचं उत्तर दे ना. तुला काय चिंता? तू नशीबवान आहेस. तुझं नशीब रोज तुझ्या नावाचं कुंकू कपाळावर लावतंय. भवानीबाई, यंदाची निवडणूक कशी जाईल? साहेबांच्या दृष्टीने खूप महत्वाची निवडणूक ही. जा आणि कामाला लाग, कारण न भूतो न भविष्यती असं यश मिळणार आहे तुला. यश तुझ्या पायावर लोटांगण घालणार आहे. जा. फायद्याचं ऐकलंस आणि पाठ फिरवलीस. तुझी आज्ञा असेल तर थांबतो. जानकी, काय झालं ग? काय म्हणाले आत्याजी? काहीही घाबरण्याचं कारण नाही. आपण उगाच काळजी करत होतो. म्हणजे
म्हणजे यांना तिकडे आत्याबाईंनीच पाठवलंय. अगं हो, पण का? तू विचारलं नाहीस काही? मी विचारलं आणि त्यांनी सांगितलेलं मला पटलं सुद्धा. त्या म्हणाल्या की भवानीमाई भविष्य सांगते आणि तिचं भविष्य एक दोनदा खरं ठरल्याचा अनुभव आला यांना. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये काय होईल ते विचारायला हे तिकडे गेले. पण तुझ्याशी का खोटं बोलले ते नाही विचारलंस तू? नाही विचारलं. का? मला वाटलं कदाचित त्यांना मला सांगताना कसं तरीच झालं असावं की ते भविष्य विचारायला गेले. म्हणजे मी काय म्हणेन असं वाटलं असेल. जानकी, असं काय म्हणणार होतीस तू? बरं ठीक आहे, जाऊ दे. काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? मग झालं तर नाही, उगीच आपण काहीतरी वाटून घेत होतो. जाऊ दे. हा विषय आता इथेच थांबवूया. बरं जानकी, मला ना भूक लागली आहे, काहीतरी करून दे ना. चल. इथं थांबण्यापेक्षा घरी जाऊन घडणाऱ्या गोष्टी थांबवता आल्या तर बघ. म्हणजे म्हणे तुझ्या बायकोच्या पोटात तुझ्या वंशाचा दिवा वाढतोय. तुझ्या आशीर्वादानेच जानकी आता आई होणार आहे. होणाऱ्या गोष्टी थांबवता थोड्याच येतात. तुझ्या घरात असंच काहीतरी घडणार आहे. घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारीण कमी होणार. घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारी कमी होणार. कमी होणार म्हणजे एक किल्लेदारीण देवाघरी जाणार. एक येणार, एक जाणार. हाच निसर्गाचा नियम आहे. काय बोलतेस तू भवानीमाई? माझा विश्वास बसत नाहीये. माझं भाकीत खोटं ठरत नाही हे तुला वेगळं सांगायला नको. पण यावर काहीतरी तोडगा असेल की नाही? चांगल्या भाकीतावर तोडगा नसतो तसा वाईटावरही. हे भाकीत आहे, कुणी दिलेला शाप नाही. जा, चालता हो. आणि सुख साजरं करायचं का दुःख याचा विचार कर. जा. मला वाटलंच होतं साहेब, इथं आल्यानंतर काहीतरी असं विचित्र ऐकायला मिळणार. कधी सरळ बोलेल ते शपथ. जे बोलेल ते खरं तर बोलते. तिचा शब्द म्हणजे सटवाईचा शब्द असल्यासारखा. साहेब मला वाटतंय आपण जरा जास्तच विचार करतोय. उगाच करत नाही, त्यात काहीतरी तथ्य आहे म्हणून करतोय. दरवेळेला असं काहीतरी अद्भुत आणि अगम्य बडबड करते आणि मग तुम्ही अस्वस्थ होता. यावेळीची अस्वस्थता वेगळी आहे वाकणेस. ते कशानं दूर होईल याचं उत्तर सापडत नाहीये. किल्लेदारिणीचा मृत्यू म्हणजे नक्की कोणाचा? मला वाटतं साहेब आपण घरी जायला हवं. घरी गेल्यानंतर कामाचा व्याप एवढा आहे की आपल्याला काही आठवणार पण नाही. तसं नाही होणार वाकणेस. विचारचक्र चालूच राहणार. कोणीतरी एक किल्लेदारीण म्हणजे नक्की कोण? सुमित्रा, जानकी, आत्याबाई, अहिल्या की माझी अमृता?
दिल पर मेरे जब तक मुझे ऐसे ही तड़पाओ। मायला हा भी का बचपन अपनीच कॉपी मारतो। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम बाजाजीराव बोडके। नाम बाजाजीराव बोडके। काय कुमार ऐसा मुडके धोत्रे ठेवून ते टीव्ही बंद करा दी। काय झालं मारायला बोल। काय झालं? तू माझे कान का भरत होता त्या सुमित्राबद्दल? हाय का तुम्ही काय कान भरले? अरे तूच मला सांगितलंस ना तिचं आणि यांचं काहीतरी गुलुगुलू चाललंय म्हणून। आता आपल्या डोळ्याला जे दिसलं ते बोललो बाबा। बोडक्या खरंच मार खाशीला? मी तिला जाऊन समक्ष विचारून आलीये। तिने मला सांगितलं की मी त्या माणसाला वारायला सुद्धा उभं करणार नाही म्हणून। देवा खोटी नाटिका होईना अशी बिंडोक पुतणी का दिलीस मला? बोडक्या खरंच मार खाशीला आता? ऐक माझं आधी। समजा तुझ्याकडे कुणी आलं आणि विचारलं की हा बाजाजीराव तुझा खरा काका आहे का, तर काय उत्तर देशील? आता मीच बनवलाय ना काका तुला। उगाच डोक्यात जाऊ नको रे, मी तुला सांगते ते ऐक फक्त। नीट विचार कर आधी। याचाच अर्थ काय? तू माझ्याबद्दल तुला पाहिजे तसं बोलणार, तसंच सुमित्रा परशु शेठ बद्दल तिला पाहिजे तसंच बोलणार। अंधारात ठेवते ती तुला अंधारात। अगं सवतीचं बोलणं ऐकून तू या चुलत्याच्या पाठीत मारलंस? नाही मला ना जरा जरा पटायला लागले आता तू काय बोलतोय ते। नीट विचार कर, म्हणजे जरा जरा नाही तुला भरा भरा पटल। अगं ती सुमित्रा म्हणजे डोळे मिटून दूध पिणार मांजर आहे, मांजर। पण तिला माहित नाही हा बाजाजीराव आहे ना, तो म्हणजे काजवा आहे, काजवा। अंधारात बी वाट हुडकून काढतोय हा। अरे पण तुझ्या बोलण्यात तथ्य आहे, पण हे तर काहीच नाही। हल्ली ती त्याच्याकडे बघून लाजते काय, मुरडते काय, हसते काय, नव्या नवरीवाणी चालू आहे समज। म्हणजे ती कालिजातली पोरं नसतात का 18-19 वर्षातली, त्यांचं कसं चालतंय गुलू 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 गुलू, तसंच चाललंय त्यांचं समज। नीट लक्ष ठेव, नाही तर कधी हातचा सुटून जाईल ना कळणार बी नाही। हा साहेब तुम्ही खूपच मनाला लावून घेतलंय। गोष्टच तशी आहे वाकनेस। माझ्या घरातल्या एका व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा। साहेब कशावरून हे भाकीत खरं ठरेल? जर मी तिच्या चांगल्या भाकितावर विश्वास ठेवतो तर या भाकितावरही विश्वास ठेवायला हवा ना वाकनेस। माझ्या लग्नाच्या वेळी केलेलं भाकीत विसरलत तेव्हा मी कुठे विश्वास ठेवला होता, पण तसंच झालं ना। काहीतरी मार्ग निघेल साहेब। आपण याचा अर्थ मृत्यू हाच का धरतोय? कारण तोच त्याचा अर्थ आहे वाकनेस, आणि तो अटळ आहे। साहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आत्याबाई आणि अमृतताई या किल्लेदार नाहीत, पण बाकीच्या म्हणजे जानकी वहिनी, अहिल्याताई आणि सुमित्रा वहिनी किंवा सुगंधा। सुगंधा ही काही किल्लेदार नाही, कारण मुळातच हे लग्न अविश्वासावर आधारलेलं आहे। पण चिव ती सुद्धा किल्लेदारच आहे की? साहेब आपण विचार करता करता काही बोलायला लागलोय। मला वाटतं आपण इथेच थांबावं। आपण थांबून विषय थांबत नाही वाकनेस। उद्या आत्याबाई मला विचारतीलच ना, भवानी माई काय म्हणाली, काय उत्तर देणार आहे मी? साहेब त्याचा विचार तुम्ही करण्याची आवश्यकता नाहीये। मी पाहतो त्यांच्याशी काय बोलायचं ते। निश्चिंत राहा। आता तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा। जानकी वहिनी वाट पाहत असतील।
येतो मी.